Hello student, in today's lecture we are going to start classification of carboxylic acid. Okay, तर लास्ट लेक्चर मध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स पाहिलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड बघूया आणि त्यानंतर त्याचं नॉमेनक्लेचर बघूया. ओके, तर बघा कार्बोक्सिलिक ऍसिड आर दी क्लासिफाइड ॲज 3 टाइप्स. ओके, फर्स्ट वन मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड. फर्स्ट वन monocarboxylic acid. Second one dicarboxylic acid, and third one tricarboxylic acid. Okay, आता मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे काय बघा, कंपाऊंड कंटेनिंग ओनली वन COOH ग्रुप. ओके, कॉल्ड एज मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड. Compound containing only one COOH group called monocarboxylic acid. Dicarboxylic acid means compound containing two COOH group. Okay, compound containing two COOH group called dicarboxylic acid, and compound containing three COOH group called tricarboxylic acid. ओके, तर आता आपण एक्झाम्पल बघूया. मोनोकार्बोक्सिलिक ऍसिडचं एक्झाम्पल माहिती आहे तुम्हाला. दिस इज CH3 C double bond O OH. दिस इज ऍसिटिक ऍसिड. ओके, दिस इज ऍसिटिक ऍसिड. ओके, कंपाउंड कंटेनिंग ओनली वन COOH ग्रुप कॉल्ड मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, आता आपण डायकार्बोक्सिलिक ऍसिडचं एक्झाम्पल बघूया. कंपाउंड कंटेनिंग टू COOH ग्रुप. ओके, COH and another COH. Okay, this is oxalic acid. This is dicarboxylic acid. आणि थर्ड बघूया आपण ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिडचे एक्झाम्पल बघा. CH2COOH. ओके, त्यानंतर COOH, इकडे OH and CH2COH. ओके, दिस इज ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड. आता इथे बघा 3 COOH ग्रुप आहेत कंपाऊंड मध्ये प्रेझेंट, सो आपण ह्याला ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड म्हटलेलं आहे. दिस इज सायट्रिक ऍसिड. हे जे ऍसिड आहे ते लिंबामध्ये सापडतं, सो आपण त्याला सायट्रिक ऍसिड असं म्हणतो. ठीक आहे, हे जे आहे ते क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. फर्स्ट वन मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड, कंपाऊंड कंटेनिंग ओनली वन COOH ग्रुप. ओके, सेकंड वन dicarboxylic acid, compound containing two COOH group. Okay, this is oxalic acid example. And tricarboxylic acid, compound containing three COOH group called tricarboxylic acid. इथे बघा कंपाऊंड मध्ये 3 COOH ग्रुप प्रेझेंट आहे, सो आपण त्याला इथे सायट्रिक ऍसिड म्हणलेलं आहे या कंपाऊंडला. ओके, सो दिस इज ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड. आता आपण नॉमेनक्लेचर बघूया ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिडचं. आधी मी कार्बोक्सिलिक ऍसिडचं नॉमेनक्लेचर घेते, त्यानंतर अल्डिहाइड आणि कीटोनचं घेते, कारण जे कार्बोक्सिलिक ऍसिडचं नॉमेनक्लेचर आहे त्याचंच रेफरन्स अल्डिहाइड आणि कीटोन्सला येणार आहे. त्यासाठी मी जे आधी नॉमेनक्लेचर घेणार आहे ते कार्बोक्सिलिक ऍसिडचं घेणार आहे. ओके, नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता मी इथे काही एक्झाम्पल घेते, त्यानंतर त्याचं कॉमन नेम येईल आणि त्यानंतर IUPAC नेम येईल. ओके, सो मी इथे काही एक्झाम्पल्स लिहिते. एक्झाम्पल्स, कॉमन नेम, अँड IUPAC नेम, Okay, common name and IUPAC name. आता इथे बघा, जे फर्स्ट मी एक्झाम्पल घेणार आहे. ओके, इथे HC डबल बॉन्ड OH. आता इथे मी फर्स्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे HC डबल बॉन्ड OH. ओके, आता जे कॉमन नेम दिलेलं आहे ते ओरिजिन वरून दिलेलं आहे कंपाऊंडच्या. ओके, त्यावरून आपण त्याचं कॉमन नेम ठरवणार आहोत. आता हे जे आहे ते फॉर्मिक ऍसिड आहे. आता जी अँट आहे, ओके, त्याला ग्रीक मध्ये फॉर्मिका असं म्हटलं जातं. अँटला दिस इज अँट. ओके, ग्रीक मध्ये फॉर्मिका हा शब्द आहे अँट साठी. तो अँट मध्ये हे ऍसिड सापडतो, सो ह्याला म्हणतात फॉर्मिक ऍसिड. दिस इज फॉर्मिक ऍसिड. ओके,
त्यावरून त्याचं नाव दिलेलं आहे फॉर्मिक ऍसिड. आता आयुपॅक नेम काय येईल बघा. आयुपॅक नेम देताना अल्केन जे आहे, ओके, दिस इज अल्केन, त्याच्यामधला जो ई आहे तो कशाने रिप्लेस करणार आहात तुम्ही, OIC ऍसिड, ओके, OIC ऍसिड याने रिप्लेस करणार आहात. म्हणजे काय येईल, अल्कॅनोइक ऍसिड, ओके. हे तुम्ही लिहिणार आहात प्रिफिक्सला, ओके. म्हणजे जो ई रिप्लेस करणार आहात तो OIC ऍसिड याने रिप्लेस करणार आहात. आता इथे बघा हे जे कंपाऊंड दिलेलं आहे तुम्हाला, जे फर्स्ट कंपाऊंड, ओके, त्याच्यामध्ये कार्बन ऍटम किती आहेत, ओनली 1 कार्बन ऍटम आहे. सो आपण त्याला मिथ असं म्हणतो, ओके. सो काय येईल, मिथॅनोइक ऍसिड, मिथॅनोइक ऍसिड, ओके. त्याच्यातला जो ई आहे, मिथेन मधला जो लास्टचा ई आहे तो OIC ने रिप्लेस केलेला आहे, OIC ऍसिड. सो दिस इज मिथॅनोइक ऍसिड. आता अजून एक मी कार्बन ऍटम वाढवते बघा. असं येईल CH3 C डबल बॉन्ड OH, ओके. आता तुम्हाला माहितीये व्हिनेगर जे आहे त्याला ऍसिटम असं म्हटलं जातं. व्हिनेगरला काय म्हटलं जातं, ऍसिटम असं म्हटलं जातं. आणि त्यावरून त्याचं नाव दिलेलं आहे ऍसिटिक ऍसिड, ओके. व्हिनेगर मध्ये हे ऍसिड प्रेझेंट असतं. सो आपण त्याला काय म्हणणार, ऍसिटिक ऍसिड. काय म्हटलं आहे याला, ऍसिटिक ऍसिड, ओके. आता आयुपॅक नेम कसं देतील बघा. कंपाऊंड मध्ये किती कार्बन ऍटम्स आहेत, 1 2 कार्बन ऍटम्स आहेत. सो आपण त्याला इथ असं म्हणतो, ओके, इथ. आणि AN ही सिंगल बॉन्ड असेल, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर आपण त्याला AN असं जोडलं जातो. सो इथॅनॉइक ऍसिड, जो लास्टचा ई आहे तो कशाने रिप्लेस केलेला आहे, इथेन मधला OIC ऍसिडने रिप्लेस केलेला आहे. सो दिस इज इथॅनॉइक ऍसिड. तसंच अजून मी एक कार्बन ऍटम वाढवते कंपाऊंड मध्ये, CH3 CH2 C डबल बॉन्ड OH, ओके. CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. आता याला काय म्हटलेलं आहे बघा. आता कंपाऊंड मध्ये जर 4 कार्बन ऍटम्स असतील, ओके, तर त्याला आपण फॅटी ऍसिड्स असं म्हटलं जातं. म्हणजे ते कशामध्ये जातं, फॅटी ऍसिड्स मध्ये असतं, ते फॅट्स आणि ऑइल मध्ये प्रेझेंट असतं. आता इथे या कंपाऊंड मध्ये 3 कार्बन ऍटम्स आहेत. सो प्रोपिओना म्हणतात त्याला बघा. म्हणजे प्रोपिओना मीन्स बिफोर ऑइल्स अँड फॅट्स, ओके. जो प्रोपिओना शब्द आहे तो बिफोर ऑइल आणि फॅट साठी वापरला जातो, ओके. सो त्या प्रोपिओनिक ऍसिड असं म्हटलं जातं, ओके. दिस इज प्रोपिओनिक ऍसिड. आता याचं बघा आयुपॅक नेम काय येईल. कंपाऊंड मध्ये किती कार्बन ऍटम्स आहेत, 3 आहेत. सो प्रोपॅनोइक ऍसिड, दिस इज प्रोपॅनोइक ऍसिड. जो प्रोपेन मधला जो लास्टचा ई आहे तो OIC ऍसिडने रिप्लेस करायचा आहे. सो दिस इज प्रोपॅनोइक ऍसिड. इथे बघा फरक आहे. दिस इज प्रोपिओनिक ऍसिड अँड दिस इज प्रोपॅनोइक ऍसिड, ओके. हे लक्षात ठेवा. दिस इज कॉमन नेम, प्रोपिओनिक ऍसिड इज ए कॉमन नेम, ओके. अँड दिस इज आयुपॅक नेम प्रोपॅनोइक ऍसिड, ठीक आहे. आता आपण अजून काही एक्झाम्पल बघूया. आता जे आपण एक्झाम्पल्स बघतोय ते ऍलिफॅटिक मोनोकार्बोझॅलिक ऍसिडचे एक्झाम्पल्स बघतोय. त्यानंतर आपण ऍलिफॅटिक डायकार्बोझॅलिक ऍसिड बघूया आणि त्यानंतर ऍलिफॅटिक ट्रायकार्बोझॅलिक ऍसिडचे एक्झाम्पल बघूया. तर याच्यामध्ये अजून काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघूया. तर हे जे कंपाऊंड घेतलेलं आहे बघा, CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड OH, ओके. सो ह्याचं जे कॉमन नेम आहे, ओके. आता त्याच्यामध्ये 4 कार्बन ऍटम्स आहेत. मी सांगितलं 4 कार्बन ऍटम्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील तर ते कशामध्ये सापडतात, ऑइल्स आणि फॅट्स मध्ये सापडतात. आता बघा या कंपाऊंड मध्ये 4 कार्बन ऍटम्स आहेत. 4 किंवा 4 पेक्षा जास्त कार्बन ऍटम्स असतात, ते फॅट्स आणि ऑइल्स मध्ये असतात हे सांगितलं. आता जे ब्युटायरम आहे, ओके, त्याला काय म्हटलं जातं, बटर, ओके. म्हणजे हे जे ऍसिड आहे ते बटर मध्ये सापडतात, म्हणजे लोणी, ओके. सो त्याला म्हटलं जातं ब्युटायरिक ऍसिड, ओके. ब्युटायरिक ऍसिड, दिस इज ब्युटायरिक ऍसिड. आता याचा आयुपॅक नेम काय येईल बघा. त्याच्यामध्ये 4 कार्बन ऍटम्स आहेत. सो ब्युटानोइक ऍसिड, दिस इज ब्युटानोइक ऍसिड. जो लास्टचा ई आहे तो कशाने रिप्लेस करायचा आहे, OIC ऍसिडने रिप्लेस करायचा आहे, ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. CH3 CH CH3
COH. ओके, आता इथे बघा 4 कार्बन ऍटम्स असलेलं हे कंपाऊंड आहे. ओके, सो याच्यामध्ये पण 4 कार्बन ऍटम्स आहेत. ओके, आता इथे बघा नंबरिंग देते मी 1 2 3. ओके, आता इथे बघा सेकंड कार्बन ऍटमला जर CH3 ग्रुप जर अटॅच असेल तर त्याला आपण आयसो असं म्हणतो. ओके, सो दिस इज ऑल्सो ब्युटेरिक ऍसिड. हे ब्युटेरिक ऍसिड आहे बिकॉज ह्याच्यामध्ये 4 कार्बन ऍटम्स आहेत. पण इथे जो सेकंड कार्बन ऍटमला CH3 ग्रुप आहे सो याला काय म्हणणार, आयसोब्युटेरिक ऍसिड. आयसोब्युटेरिक ऍसिड. आता इथे तुम्ही आयुपॅक नेम कसं देणार बघा. सेकंड आधी ब्रांचिंग लिहिणार. इथे बघा जो COH ग्रुप आहे त्याला त्या कार्बन ऍटमला फर्स्ट तुम्ही म्हणणार. ओके, फर्स्ट देणार आहात नेहमी. त्यानंतर इथे सेकंड थर्ड. ओके, सेकंड नंबरच्या कार्बन ऍटमला CH3 ग्रुप आहे सो इथे ब्रांच आहे. सो आधी ब्रांचिंग लिहिणार तुम्ही 2 मिथाइल. ओके, टायरन चेन मध्ये किती कार्बन ऍटम्स आहेत, 3 कार्बन ऍटम्स आहेत. सो 2 मिथाइल प्रोपॅनॉइक ऍसिड. ओके, 2 मिथाइल प्रोपॅनॉइक ऍसिड. आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. दिस 6 एक्झाम्पल. CH3 CH2 3 times. ओके, COH. CH3 CH2 3 times COH. ओके, आता जे व्हॅलेरम प्लांट असतं म्हणजे CH3 त्यानंतर CH2 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 आणि COH. ओके, प्लांट आहे व्हॅलेरियम. ओके, त्याच्या रूट मध्ये हे ऍसिड सापडलं आहे. ओके, सो ह्याला म्हटलं जातं व्हॅलेरिक ऍसिड. काय नाव आहे, व्हॅलेरिक ऍसिड. जे व्हॅलेरियम जे प्लांट आहे त्याच्या रूट मध्ये हे ऍसिड सापडतं. ओके, सो याला म्हटलं जातं व्हॅलेरिक ऍसिड. ओके, आता इथे काय येईल बघा आयुपॅक नेम. आता किती कार्बन ऍटम्स आहेत मोजा. हे 3 आणि हे 4 आणि हे 5. ओके, 5 कार्बन ऍटम्स आहेत. सो पेंटॅनोइक ऍसिड. पेंटॅनोइक ऍसिड. पेंटॅनोइक ऍसिड. ओके, आता आतापर्यंत आपण बघितलं जे कॉमन नेम आहे ते लास्टला आयसी ऍसिड. ओके, असं म्हटलेलं आहे लास्टला आयसी ऍसिड ने दर्शवतात कॉमन नेम. आणि जे आयुपॅक नेम आहे ते OIC ऍसिड असं बघितलं आपण. ओके, आता आपण अजून काही एक्झाम्पल बघूयात. तर ह्याचं जे कॉमन नेम आहे. ओके, बघा इथे CH3 CH2 CH2 असं 4 टाइम्स आहे म्हणजे लॉंगेस्ट चेन असेल, स्ट्रेट चेन असेल. ओके, सो याला काय म्हटलं जातं, कॅप्रोइक ऍसिड. कॅप्रोइक ऍसिड. ओके, आणि आयुपॅक नेम काय असेल, कार्बन ऍटम्स किती आहेत बघा 4 5 अँड 6 कार्बन ऍटम्स आहेत. सो हेक्झॅनोइक ऍसिड. हेक्झॅनोइक ऍसिड. बघा लास्टचा जो हेक्झेन मधला जो ई आहे तो कशाने रिप्लेस केलेला आहे, OIC ऍसिडने रिप्लेस केलेला आहे. ओके, आता इथे बघा हे जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे. आता इथे आपण असं म्हणूया, आता जो फंक्शनल ग्रुप आहे COH त्याच्या शेजारचा जो कार्बन ऍटम असतो त्याला आपण अल्फा कार्बन ऍटम म्हणतो. ओके, त्याच्या शेजारचा असेल तर तो काय असतो, बीटा आणि त्याच्या शेजारचा गॅमा. ओके, सो आपण असं म्हणू शकतो अल्फा ब्रोमो. कार्बन ऍटम्स किती आहेत 1 2 3 4. सो दिस इज ब्युटेरिक ऍसिड. सो आपण म्हणणार अल्फा ब्रोमो ब्युटेरिक ऍसिड. अल्फा ब्रोमो ब्युटेरिक ऍसिड. अल्फा ब्रोमो ब्युटेरिक ऍसिड. आणि आयुपॅक नेम काय देता येईल बघा, अल्फा ब्रोमो ब्युटॅनोइक ऍसिड. अल्फा ब्रोमो ब्युटॅनोइक ऍसिड. आता हे एक्झाम्पल बघा. इथे बघा आपण नंबरिंग देऊया. जो फंक्शनल ग्रुप आहे त्याच्या शेजारचा जो कार्बन ऍटम आहे त्याला आपण अल्फा म्हणतो. त्याच्या शेजारचा असेल त्याला बीटा आणि त्याच्या शेजारचा जो कार्बन ऍटम आहे त्याला आपण गॅमा म्हणतो. ओके, आता इथे बघा अल्फा बीटा. ओके, अल्फा कार्बन ऍटमला CH3 ग्रुप अटॅच आहे, बीटा कार्बन ऍटमला CH3 ग्रुप अटॅच आहे. सो आपण म्हणणार अल्फा बीटा डायमिथाइल. ओके, ब्युटेरिक ऍसिड. ओके, आता इथे बघा अल्फा बीटा डायमिथाइल ब्युटेरिक ऍसिड. ब्युटेरिक ऍसिड. अल्फा बीटा डायमिथाइल 2 CH3 ग्रुप्स आहेत. ओके, अल्फा बीटा पोझिशनला. सो अल्फा बीटा डायमिथाइल ब्युटेरिक ऍसिड. कार्बन ऍटम्स किती आहेत 1 2 3 4. सो दिस इज ब्युटेरिक ऍसिड. आता
प्रत्येक वेळेला आपण अल्फा बीटा ह्याने नाव देत बसत नाही. ओके, सर आपण नंबरिंग जर दिलं बघा, आपण असं दिलं बघा 1 2 3 4. ओके, दिस इज 4 कार्बन आयटम. आता जो फंक्शनल ग्रुप आहे त्या कार्बन आयटमला तुम्ही 1 नंबर देणार आहात. ओके, त्यानंतर दिस 2 3 अँड 4. आता इथे काय येईल बघा 2 3 डायमिथाइल ब्युटॅनोइक ऍसिड. कार्बन आयटम्स किती आहेत पॅरेंट चेन मध्ये 4 आहेत. सो बघा 2 3 डायमिथाइल ब्युटॅनोइक ऍसिड. 4 कार्बन आयटम आहेत पॅरेंट चेन मध्ये. सो ब्युटॅनोइक ऍसिड, ब्युटेन मधला जो लास्टचा ई आहे तो OIC ऍसिडने रिप्लेस करणार आहात तुम्ही. ओके, सो 2 3 डायमिथाइल ब्युटॅनोइक ऍसिड. ओके, आता आपण अजून एक्झाम्पल बघूया. CH3 CH2 14 टाइम्स. ओके, COOH. ओके, CH3 CH2 CH2 असं 14 वेळेला आणि त्यानंतर COOH. ओके, आता इथे बघा त्याला जे आहे, आता इथे बघा C15, इथे बघा C15. आता हे 14वा कार्बन, हे 14 कार्बन आयटम आणि हा 15, म्हणजे C15H इथे किती झाले 28 आणि हे 3 31. ओके, आणि COH. ओके, आता हे जे कंपाऊंड आहे C15H31 आणि COH हे कशामध्ये सापडतं, पाम तेल जे आहे. ओके, पाम तेल त्याच्यामध्ये हे सापडलं जातं कंपाऊंड. ओके, सो ह्याला काय म्हटलं जातं, पामिटिक ऍसिड. दिस इज पामिटिक ऍसिड. आणि याचं आयुपॅक नेम काय येईल बघा, इथे बघा किती कार्बन आयटम्स आहेत 14 15 आणि 16 आहेत. सो हेक्झा डेकॅनोइक ऍसिड. हेक्झा ऍसिड. डेकेन मधला जो ई आहे लास्टचा तो कशाने रिप्लेस केलेला आहे, OIC ऍसिडने रिप्लेस केलेला आहे. सो दिस इज हेक्झा डेकॅनोइक ऍसिड. ओके, आता बघा अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. CH3 CH2 16 टाइम्स. ओके, अँड COH. ओके, आता इथे बघा दिस इज स्टिरिक ऍसिड. दिस इज स्टिरिक ऍसिड. हे खोबरेल तेलामध्ये सापडतं स्टिरिक ऍसिड. ओके, आणि याचं कॉमन नेम काय असेल बघा, किती कार्बन आयटम आहे 16 17 आणि 18 कार्बन आयटम्स आहेत कंपाऊंड मध्ये. सो काय येईल ऑक्टॅ डेकॅनोइक ऍसिड. ऑक्टॅ डेकॅनोइक ऍसिड. ओके, डेकेन मीन्स 10 आणि ऑक्टॅ डेकॅनोइक ऍसिड. डेकेन मधला जो ई आहे लास्टचा तो कशाने रिप्लेस करणार आहात, OIC ऍसिडने. सो ऑक्टॅ डेकॅनोइक ऍसिड म्हणजे 18 कार्बन आयटम्स आहेत कंपाऊंड मध्ये. सो ऑक्टॅ डेकॅनोइक ऍसिड आणि कॉमन नेम आहे त्याचं स्टिरिक ऍसिड. ओके, तर इथे आपण ऍलिफॅटिक मोनोकार्बोझॅलिक ऍसिडचे एक्झाम्पल बघितले. आता आपण अरोमॅटिक मोनोकार्बोझॅलिक ऍसिडचे एक्झाम्पल बघूया. अरोमॅटिक मोनोकार्बोझॅलिक ऍसिड. आता मी इथे एक एक्झाम्पल लिहिते. COH. Okay, this is benzoic acid. This is benzoic acid. आणि याचं जे आयुपॅक नेम आहे ते तेच आहे बेन्झोइक ऍसिड. ओके, कॉमन नेम आणि आयुपॅक नेम सेम आहे. दिस इज बेन्झोइक ऍसिड. म्हणजे बेन्झिन रिंगला जर COH ग्रुप असेल ओके तर त्याला आपण बेन्झोइक ऍसिड म्हणतो. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेऊया. आता हे जे कंपाऊंड आहे ते तुम्हाला नोन आहे. जेव्हा आपण ऍस्पिरिन प्रिपेअर केलं तेव्हा आपण हे कंपाऊंड इथे वापरलेलं. ओके, तर याचं नाव काय आहे, सॅलिसिलिक ऍसिड. दिस इज सॅलिसिलिक ऍसिड. आता बघा ह्याचं काय नाव येईल, ऑर्थो पोझिशनला OH ग्रुप आहे. ओके, सो काय म्हणणार त्याला, ऑर्थो हायड्रॉक्झी बेन्झोइक ऍसिड. पण जर आपण नंबरिंग दिलं इथे बघा 1 2 3 4 5 अँड 6 असं जर नंबरिंग दिलं तर काय येईल 2 हायड्रॉक्झी बेन्झोइक ऍसिड. ओके, आयुपॅक नेम काय येईल 2 हायड्रॉक्झी बेन्झोइक ऍसिड. ओके, जर बेन्झिन रिंगला जर COH ग्रुप अटॅच असेल तर आपण त्याला बेन्झोइक ऍसिड म्हणतो. ओके, पण त्याच्या ऑर्थो पोझिशनला ओके OH ग्रुप आहे, हायड्रॉक्झी ग्रुप आहे. सो ऑर्थो हायड्रॉक्झी बेन्झोइक ऍसिड किंवा
2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल बघू आपण. CH3COOH. ओके. आता इथे बघा बेन्झिन रिंग आणि त्याला अटॅच जर CH3 ग्रुप असतो तर आपण त्याला टोलिन असं म्हणतो आणि त्याच्या ऑर्थो पोझिशनला COOH ग्रुप आहे. तो काय येईल? ऑर्थोटोलिक ऍसिड. ऑर्थोटोलिक ऍसिड. ओके. आणि त्याचं कॉमन नेम काय येईल बघा. इथे बघा आपण नंबरिंग देऊया 1 2 3 4 5 and 6. ओके. COOH ग्रुप आहे त्याला आपण 1 नंबरिंग दिलं. ओके. त्या कार्बन ऍटमला. सो दिस इज 1 2 3 4 5 and 6. आता इथे काय येईल? 2 मिथाइल बेन्झोइक ऍसिड. ओके. दिस इज 2 मिथाइल बेन्झोइक ऍसिड. 2 मिथाइल बेन्झोइक ऍसिड. आणि अजून एक बघूया आपण एक्झाम्पल. बेन्झिन रिंग CH2COOH. ओके. आता ह्याला काय म्हटलेलं आहे? त्याचं जे कॉमन नेम आहे ते फिनाइल ऍसिटिक ऍसिड. दिस इज फिनाइल ऍसिटिक ऍसिड. आता इथे बघा ऍसिटिक ऍसिड तुम्हाला माहिती आहे CH3 C डबल बॉन्ड OH. दिस इज ऍसिटिक ऍसिड. ओके. आता इथे बघा CH2COH. आता त्याच्यातला जो CH3 मधला जो एक हायड्रोजन ऍटम आहे तो कशाने रिप्लेस केलेला आहे? फिनाइल रिंगने रिप्लेस केलेला आहे. सो त्याला काय म्हटलेलं आहे? फिनाइल ऍसिटिक ऍसिड. ओके. ऍसिटिक ऍसिड मधला एक हायड्रोजन ऍटम कशाने रिप्लेस केलेला आहे? फिनाइल रिंगने रिप्लेस केलेला आहे. सो दिस इज फिनाइल ऍसिटिक ऍसिड. आणि ह्याचं कॉमन नेम सॉरी आयुपॅक नेम काय देता येईल बघा? फिनाइल इथॅनोइक ऍसिड. ओके. फिनाइल 2 कार्बन ऍटम्स आहेत. सो फिनाइल इथॅनोइक ऍसिड. फिनाइल इथॅनोइक ऍसिड. ओके. आता हा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो ऍसिटिक ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह आहे. सो फिनाइल ऍसिटिक ऍसिड. आणि आयुपॅक नेम काय येईल? फिनाइल इथॅनोइक ऍसिड. ठीक आहे. आता इथे आपण मोनोकार्बोझॅलिक ऍसिडचे एक्झाम्पल बघितलेले आहेत. आता आपण डाय कार्बोझॅलिक ऍसिडचे एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट वन डाय कार्बोझॅलिक ऍसिड. डाय कार्बोझॅलिक ऍसिड. ओके. त्यामध्ये बघा आपण ॲलिफॅटिक डाय कार्बोझॅलिक ऍसिड बघूया. COOH and COOH. ओके. दिस इज ऑक्झॅलिक ऍसिड. तुम्हाला माहिती आहे हे ऑक्झॅलिक ऍसिड आहे. क्लासिफिकेशन मध्ये मी एक्झाम्पल घेतलेलं होतं. दिस इज ऑक्झॅलिक ऍसिड. आता इथे बघा आयुपॅक नेम काय देता येईल? 2 कार्बन ऍटम्स आहेत. ओके. सो दिस इज इथेन. ओके. आणि जो लास्टचा इथेन मधला जो ई आहे तो कशाने रिप्लेस करणार आहात तुम्ही? OIC ऍसिडने रिप्लेस करणार आहात. पण इथे बघा किती ऍसिड्स आहेत? 2 COOH ग्रुप आहेत. सॉरी इथे किती COOH ग्रुप आहेत? 2 COOH ग्रुप आहेत. सो इथेन डाय OIC ऍसिड. ओके. इथेन डाय OIC ऍसिड. इथेन डायऑइक ऍसिड. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. CH2COH and COH. Okay. This is common name malic acid. This is malic acid. त्याचं जे कॉमन नेम आहे ते मॅलिक ऍसिड आहे. आता इथे बघा कंपाऊंड मध्ये किती कार्बन ऍटम्स आहेत? 3. ओके. सो प्रोपेन जो लास्टचा ई आहे तो कशाने रिप्लेस करणार आहात? डाय OIC ऍसिड. ओके. प्रोपेन डायऑइक ऍसिड. जो लास्टचा ई आहे तो डाय OIC ऍसिडने रिप्लेस करणार आहात तुम्ही. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. COOH. ओके. हियर CH2 4 times and COH. ओके. म्हणजे कसं येईल? COH CH2 4 times आणि त्यानंतर पुन्हा COH. स्ट्रेट चेन आहे. सो काय येईल इथे बघा हे जे कंपाऊंड आहे त्याचं कॉमन नेम आहे ऍडिपिक ऍसिड. दिस इज ऍडिपिक ऍसिड. नंबरिंग कसं देणार बघा. दिस इज 1. ओके. 4 कार्बन ऍटम्स आहेत. 1 2 3 4 5 आणि ह्या कार्बन ऍटम वरती 6 नंबर येईल. ओके. सो ह्याचं जे कॉमन नेम आहे ते ऍडिपिक ऍसिड आहे. आणि आयुपॅक नेम काय येईल बघा.
आता इथे बघा फर्स्ट आणि 6 नंबरच्या कार्बन आयटमला COH ग्रुप आहे. ओके, सो आता इथे बघा कार्बन आयटम किती आहेत, 4, 5 आणि 6 आहेत. सो हेक्झेन, ओके, हेक्झेन जो लास्टचा ई आहे तो कशाने रिप्लेस करणार आहात, OIC ऍसिडने, डाय OIC ऍसिडने. ओके, मग इथे पोझिशन द्या फर्स्ट नंबर आणि 6 नंबर. सो हेक्झेन 1,6 डायऑइक ऍसिड. ओके, हेक्झेन 1,6 डायऑइक ऍसिड असं लिहिणार आहोत तुम्ही. त्यानंतर आपण अरोमॅटिक डायकार्बोझॅलिक ऍसिडचे एक्झाम्पल बघू. दिस इज अलिफॅटिक डायकार्बोझॅलिक ऍसिड. COH and here COH. Okay, this is phthalic acid. This is phthalic acid. Okay, pH जो आहे तो सायलेंट आहे थॅलिक ऍसिड मधला. आता इथे बघा नंबरिंग द्या तुम्ही 1, 2, 3, 4, 5 and 6. सो काय येईल, बेन्झीन 1, 2 डायऑइक ऍसिड. बेन्झीन 1, 2 डायऑइक ऍसिड. ओके, बेन्झीन 1, 2 डायऑइक ऍसिड. त्यानंतर बघा आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया, COH. आणि आता मी पॅरा पोझिशनला लिहिते COH. ओके, आता हे जे दोन्ही आहेत ते मी ऑर्थो पोझिशनला लिहिलेले आहे. तर पॅरा पोझिशनला दिस इज कॉमन नेम टेरेथॅलिक ऍसिड. दिस इज टेरेथॅलिक ऍसिड. ह्याचं जे कॉमन नेम आहे ते टेरेथॅलिक ऍसिड. आणि आयुपॅक नेम काय येईल बघा, नंबरिंग द्या तुम्ही 1, 2, 3, 4, 5 and 6. 1 आणि 4 नंबरला ओके डायऑइक ऍसिड्स आहेत. ओके, म्हणजे 2 COH ग्रुप्स आहेत. सो बेन्झीन, ओके, बेन्झीन 1, 4 डायऑइक ऍसिड. ओके, बेन्झीन 1, 4 डायऑइक ऍसिड. ओके, OIC, डायऑइक ऍसिड. ओके, आता जे टेरेथिन आहे, जे फायबर आहे त्याच्यामध्ये हे जे कंपाऊंड आहे हे सापडतं टेरेथॅलिक ऍसिड. सो त्याच्यावरून तुम्हाला इथे कॉमन नेम दिलेला आहे टेरेथॅलिक ऍसिड. ओके, आता आपण इथे डायकार्बोझॅलिक ऍसिडचे एक्झाम्पल बघितलेले आहेत. त्यानंतर आपण ट्रायकार्बोझॅलिक ऍसिडचे एक्झाम्पल बघूया. ट्रायकार्बोझॅलिक ऍसिड. ट्रायकार्बोझॅलिक ऍसिड. आता इथे बघा मी असं लिहिते, क्लासिफिकेशन मध्ये हे कंपाऊंड मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, COH, here OH and here CH2 COH. ओके, आता हे जे आहे ते सायट्रिक ऍसिड आहे, माहिती तुम्हाला सायट्रिक ऍसिड लिंबामध्ये असतं. लिंबाला जो आंबटपणा येतो तो ह्या ऍसिडमुळे येतो. ओके, आता हे सायट्रिक ऍसिड आहे, त्याच्यामध्ये कार्बन आयटम्स किती आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 कार्बन आयटम्स आहेत. सायट्रिक ऍसिड मध्ये 6 कार्बन आयटम्स आहेत. सो आता इथे तुम्ही आयुपॅक नेम द्या बघा, इथे नंबरिंग देणार आहात 1, 2, 3 असं नंबरिंग देणार आहात. ओके, 2 नंबरच्या कार्बन आयटमला OH ग्रुप आहे, हायड्रॉक्झिल ग्रुप. ओके, सो काय म्हणणार तुम्ही ते 2 हायड्रॉक्झी. त्यानंतर बघा पॅरेंट चेन मध्ये किती कार्बन आयटम्स आहेत, 3 आहेत. सो प्रोपेन. ओके, आणि जो लास्टचा ई आहे तो कशाने रिप्लेस करणार आहात तुम्ही, OIC ऍसिडने. ओके, सो काय लिहिणार, प्रोपेन 1, 2, 3. ओके, 1, 2, 3 नंबरच्या कार्बन आयटमला COH ग्रुप आहेत. ओके, सो तुम्ही म्हणणार इथे ट्रायऑइक ऍसिड. ओके, ट्रायऑइक ऍसिड, प्रोपेन 1, 2, 3 ट्रायऑइक ऍसिड असं ह्याचं आयुपॅक नेम आहे सायट्रिक ऍसिडचं. ठीक आहे, तर इथे आपण नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोझॅलिक ऍसिड संपवलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड आणि कीटोन